Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chavan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आज मी एक खूपच महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे ॲडमिशन संदर्भात आणि ती PICT कॉलेजसारख्या रेप्युटेड अँड टॉपच्या कॉलेजच्या संदर्भात ही अपडेट आहे. ती अपडेट काय ती तर जाणूनच घेऊ, पण जर पहिल्यांदा तुम्ही या चॅनलला व्हिजिट करत असाल तर प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल टू गेट ऑल द अपडेट्स अँड नोटिफिकेशन अबाउट ॲडमिशन प्रोसेस. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स अँड नोटिफिकेशन खास करून ॲडमिशन संदर्भात महाराष्ट्रातील जी काय ॲडमिशन चालू आहेत इंजिनिअरिंगची त्याबद्दलचे सर्व अपडेट्स मी तुम्हाला रोजच्या रोज देणार आहे. तर त्यामुळे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड गेट ऑल द नोटिफिकेशन. आजचा व्हिडिओ ॲक्च्युली खरंच महत्त्वाचा आहे, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये ब्रांच ट्रान्सफर काय असते किंवा कॉलेज ट्रान्सफर काय असते याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो अपलोड केला होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो पाहिलेला आहे. तर आज मी त्या व्हिडिओचं महत्त्व काय हे तुम्हाला मी दाखवून देणार आहे. ओके, सो दिस व्हिडिओ इज रिअली इम्पॉर्टंट. वॉच टिल द एंड. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम, जास्त वेळ वाया न घालवता आपण डिरेक्टली आजच्या टॉपिककडे जाऊ. दॅट इज PICT कॉलेजमध्ये अपडेट आला आहे ॲडमिशन संदर्भात आणि हार्डली फक्त 2 दिवस म्हणजे 17 तारीख, आज आहे 15, 16 आणि 17 तारीखपर्यंत डेडलाईन आहे त्याला. ते काय अपडेट आहे ते पाहून घेऊ. सो डिरेक्टली आपण PICTची जी वेबसाईट आहे त्यावरती आपण जाऊ. आता हे आहे PICTचं होम पेज आणि त्यावरती मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं की तुम्हाला नोटिसेस डिरेक्टली पॉपअप होणार आहेत. ओके, पाहिजे तर आपण पुन्हा एकदा मागे जाऊ. सर्चमध्ये गुगल सर्चमध्ये PICT पुणे टाका, फर्स्ट ऑप्शन येईल तो क्लिक करा आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे एक विंडो पॉपअप होते रिलेटेड टू द नोटिसेस. आता याच्यामध्ये पहिली नोटीस तुम्ही पहा, नोटीस आउटसाइड कॉलेज और इन्स्टिट्यूट ट्रान्सफर. ओके, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता पहा इथे ही माझ्याकडे ऑलरेडी ओपन आहे, पण मी इथे आता पुन्हा ओपन करून दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता PICT कॉलेजने नोटीस त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेली आहे आणि ते म्हणतात की सब्जेक्ट काय आहे तर कॉलेज इन्स्टिट्यूट ट्रान्सफर ॲट AC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अदर इन्स्टिट्यूट्स टू PICT. आता मला इथे एकच सांगायचं आहे की मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की लो CET मार्क्स असतील तर तुम्ही कशाप्रकारे टॉप कॉलेजेसला अप्रोच करू शकता. आता सध्या अशी परिस्थिती आहे की प्रत्येकजण CS आणि म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर अलाइड ब्रांचेससाठी ॲडमिशन घेताना दिसतोय, त्यामुळे त्यांचा कट ऑफ खूप हाय गेलेला आहे. पण जर तुम्हाला मार्क्स CETमध्ये कमी आले असतील, ओके, पण तुम्हाला जर टॉपचं कॉलेज हवं असेल तर तुम्ही त्यातली एखादी अशी ब्रांच घ्यायची की जिथे तुम्ही त्या कॉलेजमध्ये एंट्री घेऊ शकता. ओके, जे मी कधीच ॲक्च्युली सजेस्ट करत नाही, बट ज्यांना कॉलेजमध्येच इंटरेस्ट आहे किंवा मला COEPच पाहिजे, मला PICTच पाहिजे, मला VITच पाहिजे, मला MITच पाहिजे, असं ज्यांचं प्रत्येकाचं असतं की नाही मला हेच कॉलेज पाहिजे, ब्रांचशी त्यांना जास्त देणं घेणं नसतं, अशावेळी मी एक ऑप्शन दिला होता की बाबा तुम्ही दुसरी ब्रांच घ्या ज्याचा कट ऑफ कमी असेल. ओके, आता आपण जर VJTIचं जर पाहिलं किंवा COEPचं पाहिलं तर तिथे मेटॅलर्जी अशी ब्रांच आहे, ठीक आहे, किंवा प्रोडक्शन अशी ब्रांच आहे जिथे कट ऑफ कमी आहे कम्पेअर टू वॉट कम्प्युटर सायन्स. तर तिथे जे कमी CET स्कोरवाले आहेत ते तिथे ॲडमिशन घेऊ शकतात आणि COEP किंवा VJTI अशा कॉलेजमध्ये ते एंट्री घेऊ शकतात. पण त्याचा फायदा काय आहे, कारण खरं तर तुम्ही कधीही तुमचा इंटरेस्ट असलेलीच ब्रांच घ्यायची असते, कारण तुम्हाला ते आयुष्यभर काम करायचं असतं त्याच्यामध्ये. पण आता असं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सेकंड इयरला तुम्हाला चान्स असू शकतो. हे सर्व कॉलेजवर डिपेंड आहे, त्यांच्या पॉलिसीवर डिपेंड आहे. असं नाही की ते होणारच, ब्रांच ट्रान्सफर पॉसिबल आहे किंवा कॉलेज ट्रान्सफर पॉसिबल आहे, हे प्रत्येक कॉलेजवर डिपेंड आहे. ओके, तर पण अशा चान्सेस आहेत हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. तर त्यामुळे तुम्ही कधीही जेव्हा अशा गोष्टी करत असाल तर कॉलेजकडून अशा गोष्टींबद्दल क्लॅरिटी घ्या आणि त्यानंतर तुमचं ॲडमिशन किंवा सीट कन्फर्म करा. तर आता मला इथे दाखवायचं आहे की PICT कॉलेजने ही नोटीस त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केली आणि ते काय म्हणत आहेत की तुम्ही कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट ट्रान्सफर ॲट AC म्हणजे सेकंड इयरला, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय फर्स्ट इयर झालेलं आहे, त्यांचा रिझल्ट आलेला आहे, ठीक आहे, आणि आता रिझल्ट नंतर ते म्हणत आहेत की त्यांच्याकडे 9 सीट्स कशाच्या बाकी आहेत सेकंड इयरला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आर अवेलेबल फॉर ट्रान्सफर फ्रॉम अदर कॉलेज और इन्स्टिट्यूट टू PICT. म्हणजे दुसऱ्या कॉलेजमधून जर काही स्टुडंट इंटरेस्टेड असतील PICTमध्ये, ते कोणत्या ब्रांचमध्ये तर ENTCमध्ये, तर त्यांच्यासाठी 9 जागा आता सध्या व्हेकंट आहेत. ओके, तर ती बाकीच्या कॉलेजेसमधली मुलं इथे अप्लाय करू शकतात. मग आता यामध्ये चान्सेस कोणाचे आहेत तर सगळ्यांचेच आहे, कुठलं इन्स्टिट्यूट असो. असं काही त्यांनी दिलेलं नाही की PICT नंतर VITचाच कट ऑफ लागतो म्हणून VITचीच मुलं पाहिजेत असं काही नाही, किंवा PCCOEचीच मुलं पाहिजे असं काही नाही. जर तुम्ही FEची एक्झाम दिली असेल आणि जर तुमचा मेरिटमध्ये नंबर आला असेल तर तुमच्यासाठी डोअर ओपन आहेत.
10/10 पॉइंटर असेल, 9.9 असेल, 9.8 असेल किंवा काही असेल. पण ही जी काय प्रोसेस असेल त्यांनी इथे म्हटलेलं आहे बघा, इंटरेस्टेड एलिजिबल कॅन्डिडेट शुड अप्लाय ऑनलाईन. गुगल फॉर्म दिलेला आहे, तुम्ही याच्यावरती जर क्लिक कराल तर तो गुगल फॉर्म ओपन होऊन जाईल. तर हा बघा असा गुगल फॉर्म ओपन होईल. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी म्हटलं बघा ॲप्लिकेशन फॉर्म फॉर कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट ट्रान्सफर फॉर अकॅडमिक इयर 2024-25 सेकंड इयर. तर इथे पहिली नोट जी आहे ती तुम्ही पाहू शकता, दिस ॲप्लिकेशन फॉर्म इज ओनली फॉर अदर दॅन PICT स्टुडंट. म्हणजे PICT स्टुडंटसाठी नाही तर दुसऱ्या इन्स्टिट्यूटसाठी आहे. सिन्स म्हणजे कुठलंही कॉलेज असेल, ठीक आहे, फक्त PICT असता का नाही. सिन्स देअर आर 9 वेकन्सीज इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ओके, सो त्यांनी ब्रांच इथे स्पेसिफाय केलेली आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय बघा, aspirant student must pay the application fee of ₹2,000 using the link, click here, pay the application fee. म्हणजे त्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, जर तुम्ही कन्फर्म असाल की मला PICTसाठी आता अप्लाय करायचं आहे, माझं चांगल्यापैकी मला रिझल्ट आला आहे FEचा अँड मला चान्सेस आहेत की मला PICTमध्ये ॲडमिशन भेटू शकतं. ठीक आहे, तर अशा वेळी तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. त्याची नॉन रिफंडेबल फी आहे अँड दॅट इज अराउंड ₹2,000. ठीक आहे, आणि पुढे काय दिलं बघा, द स्टुडंट्स ॲडमिटेड अंडर सुपर न्युमररी कोटा लाईक TFWS, EWS, JKSSS, हे सर्व जे काही सुपर न्युमररी कोटा आहेत म्हणजे तर आर नॉट एलिजिबल फॉर दिस प्रोसेस ॲज पर द नॉर्म्स. म्हणजे इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं की हे जे सुपर न्युमररी कोटा आहेत, ठीक आहे, आर नॉट एलिजिबल. म्हणजे जर तुमचं फर्स्ट इयरला ॲडमिशन TFWS मधून झालं असेल, EWS मधून झालं असेल, तर तुम्ही सेकंड इयरला आता जर इथे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहात. ओके, ठीक आहे. पुढे काय म्हणतात ते बघा, कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट ट्रान्सफर इज प्युअरली बेस्ड ऑन FE रिझल्ट ऑफ May 2024 एक्झामिनेशन फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टर अँड विल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. म्हणजे हे बघा, हे प्युअरली कशावरती बेस आहे तर FE रिझल्टवरती आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय म्हटलं की सब्जेक्ट टू द अप्रुव्हल फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ओके, ठीक आहे. The applicants are expected to attach proof of result. म्हणजे आत्ताच जो काही जस्ट रिझल्ट लागलाय, ठीक आहे, तर त्या रिझल्टचं तुम्हाला एक कॉपी द्यावी लागेल अँड फर्स्ट इयर ॲडमिशन लेटर इश्यूड बाय द करंट इन्स्टिट्यूट. ओके, म्हणजे तुमचं जे काही फर्स्ट इयरला ॲडमिशन झालं त्याचं एक तुमच्याकडे लेटर असेल, ॲडमिशनचं लेटर. जेव्हा तुम्ही कॅप 3 किंवा स्पॉट राऊंड नंतर जर ॲडमिशन कन्फर्म केलं असेल त्या इन्स्टिट्यूटमध्ये तर तुम्हाला ॲडमिशन लेटर मिळालेलं असेल. ठीक आहे, तर त्याची एक कॉपी लागेल. Any wrong data entry submission and submission of duplicate form may result in rejection of the application. ओके, ठीक आहे. इथे त्यांनी ईमेल विचारला आहे, त्यांनी फी जर पे केली ₹2,000 तर इथे त्याची स्क्रीनशॉट किंवा ती शेअर करायची, फाईल ॲड करायची. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर टाका. त्यानंतर FE मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं आहे. CET सेल ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे जो तुम्ही फर्स्ट इयरला होता तुमचा. देन स्टुडंट्स कॉन्टॅक्ट नंबर अल्टरनेट. ठीक आहे. नेम ऑफ द करंट इन्स्टिट्यूट म्हणजे आता सध्या तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहात त्याचं इथे नाव टाकायचं आहे. देन फर्स्ट इयर ॲडमिटेड ब्रांच. आता हे बघा, फर्स्ट इयरला तुमची कुठलीही ब्रांच असेल, ठीक आहे, मग तुम्ही कुठल्याही ब्रांचमधून असू शकता, तर ती इथे तुम्ही मेन्शन करायची आहे. ठीक आहे. सो नॉर्मली आता इथे ENTसाठी खाली जागा आहेत. दिस इज द बेस्ट चान्स की जी मुलं ENTसाठी दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये सध्या आहेत, म्हणजे समजा VITमध्ये असेल, PCCOEमध्ये असतील किंवा DY पाटीलमध्ये असेल किंवा MITमध्ये असतील, JSPMमध्ये असेल, तर त्यांना सेम ब्रांच कंटिन्यू करायची असेल आणि त्यांचं जर मेरिट चांगला आला असेल, फर्स्ट इयरचा रिझल्ट चांगला असेल, तर त्यांनी अप्लाय करू शकतात कारण त्यांचं ब्रांच काही चेंज होत नाही आहे. बट काही मुलांना जर फक्त PICTमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांची ब्रांच कदाचित तिथे IT असू शकते, कम्प्युटर अलाइड ब्रांच असू शकते किंवा मेकॅनिकल असेल किंवा दुसरी कुठलीही ब्रांच असू शकेल, पण त्यांना कॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे ना की ब्रांचमध्ये, तर तेही अप्लाय करू शकतात. ओके, बट आय फील ज्यांची ENTC ब्रांच आहे, ठीक आहे, ज्यांनी फर्स्ट इयरला स्वतःचा इंटरेस्ट म्हणून ENTC ब्रांच घेतलेली आहे आणि त्यांना जर त्यांचा रिझल्ट चांगला आला असेल आणि त्यांना PICTमध्ये पुन्हा चान्स म्हणजे ट्राय करायचं असेल, जे मागच्या वेळी काही कारणास्तव त्यांना PICT कॉलेज भेटलं नसेल, पण आता हा चान्स उपलब्ध झालेला आहे. जर तुमचा रिझल्ट चांगला असेल तर प्लीज तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. देन त्यांनी चॉईस कोड ऑफ द ॲडमिटेड ऑर करंट ब्रांच, त्यानंतर कॅटेगरी तुम्ही इथे मेन्शन करायची आहे आणि ॲडमिटेड अंडर विच कोटा म्हणजे जसं झालं असेल तसं. त्यानंतर FE रिझल्ट, ओके, ज्याचा SGPA त्यांनी इथे मेन्शन करायला सांगितलं आहे. ठीक आहे. आणि नोव्हेंबर अँड मे म्हणजे सेम 1 सेम 2. त्यानंतर इथे दिलं आहे टोटल क्रेडिट अर्न्स. ठीक आहे. त्यानंतर हे स्टेटमेंट इथे टाकायचं आहे जे तुम्हाला आता तुमचा रिझल्ट भेटला असेल, ठीक आहे, तर तो इथे अपलोड करायचा आहे. अँड FE ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर. अँड फायनली आय हिअर बाय अंडरटेक दॅट जे काय आहे ते तुम्ही ॲग्री करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. ठीक आहे. सो हा त्यांनी इथे फॉर्म दिलेला आहे.
तर याच्या पुढे आपण जाऊ, त्या नोटीसमध्ये अजून काय काय दिलं ते पण वाचू व्यवस्थित. ओके, सो हा गुगल फॉर्म होता आणि तो अवेलेबल कशावरती आहे, तर www.picd.edu, जी वेबसाईट मी तुम्हाला आता ओपन करून दाखवली. पुढे अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फी रिसिप्ट 2000 ऑन ऑर बिफोर जुलै 17, म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतो की 2च दिवस शिल्लक आहेत. आज 15 तारीख आहे, 16 and 17 till 5 PM. तर नीट विचार करा, ठीक आहे. जर तुमचा रिझल्ट खूपच चांगला आला असेल आणि तुम्हाला वाटतंय की ऑफकोर्स आय कॅन अप्लाय फॉर द PICD कॉलेज, दॅट इज माय ड्रीम कॉलेज. अँड ऑफकोर्स PICD कॉलेज इज अ हायली रेप्युटेड कॉलेज. त्याची स्वतःची एक लेगसी आहे, तिथे एंट्री मिळणं खूप मुश्किल आहे आणि अशावेळी तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ओके, सो ॲडमिशन्स विल बी बेस्ट प्युअरली ऑन मेरिट बेसिस. ठीक आहे, हे कायम लक्षात ठेवायचं, प्युअरली ऑन मेरिट बेसिस. ठीक आहे. आर सब्जेक्ट टू ऑब्टेनिंग NOCs फ्रॉम बोथ इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे लागतील, ती रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, तर ती तुम्हाला प्रोसेस कळेल हळूहळू. द स्टुडंट्स ॲडमिटेड अंडर सुपर न्युमररी कोटा, इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे पुन्हा, आपण त्या गुगल फॉर्मवर पण वाचलं होतं आणि आता इथे पण वाचतोय. TFWS, EWS, J&K वगैरे हे जे काही कोटा आहे आर नॉट एलिजिबल फॉर दिस प्रोसेस ॲज पर नॉर्म्स. ओके, ठीक आहे. सो ही होती नोटीस आणि महत्त्वाची अपडेट PICD कॉलेजकडून. असेच अपडेट इतर कॉलेजेसना पण असतात आणि ते मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईन. तुम्ही पण ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्यांची वेबसाईट कायम चेक करत जा, कदाचित अशी सुवर्ण संधी तुम्हाला तिथेही भेटू शकेल. तर आता काय अपडेट होता हा तर तुम्हाला क्लिअर झाला आहे. फर्स्ट इयरचे जे स्टुडंट आहेत जे हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनाही आयडिया आली असेल की आता कॉलेज ट्रान्सफर काय असतं किंवा इन्स्टिट्यूट ट्रान्सफर काय असतं, तसंच ब्रांच ट्रान्सफर काय असतं. आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की CETला जर लो स्कोर आला असेल तर तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये कसे जाऊ शकता, ठीक आहे, आणि मग ब्रांच ट्रान्सफर कशी करू शकता. ठीक आहे, हा मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. जसे आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे, मग त्यावेळी तुम्ही त्याबद्दल व्यवस्थित विचार करून ऑप्शन फॉर्म भराल. ठीक आहे. तरी पण काही तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये अडचण आली किंवा कन्फ्युजन असेल तर तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो आशा करतो की हा जो अपडेट दिला आहे तो प्लीज तुम्ही जरी फर्स्ट इयरचे स्टुडंट असाल तरी तुमच्या माहितीतले जे कोणी सेकंड इयरला आता जात आहेत त्यांचा फर्स्ट इयरचा रिझल्ट जस्ट आलेला आहे, ठीक आहे, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांना सांगा की ही अतिशय चांगली संधी चालून आलेली आहे टू गेट इन टू द PICDमध्ये ॲडमिशन मिळवण्याची. तर यासोबत मी हा व्हिडिओ आता संपवत आहे. आशा करतो जी काही मी इन्फॉर्मेशन देण्याचा इथे प्रयत्न करत आहे ती तुमच्या कामी येत असेल. ॲडमिशनबद्दल नवीन ज्या संधी उपलब्ध आहेत त्या तुम्हाला कळत असतील, तसंच जी काही ॲडमिशनची प्रोसेस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होत असेल. मला बऱ्याच मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. तुम्ही माझे व्हिडिओ पाहतच आहात, लाईक पण करत आहात, कमेंट पण करत आहात, पण जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी जास्तीत जास्त मुलांना गाईड करू शकेन. आय रिअली वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरीवन हू सपोर्टेड मी अँड वॉच माय व्हिडिओज, शेअर माय व्हिडिओज with their friends and family circle. So I'm really thanks a lot. So keep watching and keep supporting my channel. Thanks a lot.